नमस्कार, मी धनंजय साखरकर. आपण पाहतात नवराष्ट्र नववार्ता. आज आपला होत आहे प्रसिद्ध राजनीतिज्ञ प्रतिमाताई ठाकूर. शिक्षिका असून सुद्धा या राजनीतिक आल्या, या सामाजिक कार्यात आल्या. का आल्या आज आपण यांना बोलतो करतोय. तर ताई नमस्कार. ताई नवराष्ट्र नववार्तामध्ये आपलं खूप खूप स्वागत. ताई एक शिक्षिका, आपण खूप मुलांना शिकवलंय, पण राजनीतीकडे काय वळला? शिक्षिका माझं एक लहानपणापासून एक स्वप्न होतं की मी एक शिक्षिका असून मी जे ज्ञान घेतलंय ते मुलांमध्ये द्यायचं हे माझं लहानपणापासून एक स्वप्न होतं. आणि शिक्षिका झाल्यानंतर जेव्हा मी पाहत होतो समाज कार्य लोकांचं, तर अजून एक स्वप्न मी बघितलं की मला समाजकार्य करायचं आहे. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी शिक्षिकेचं स्वप्न बाजूला ठेवून समाजकार्यात आली आणि राजनीतिक करिअर एक्सेप्ट केलेलं आहे. आधी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होता, आता आपण शिवसेनेत आला. जय महाराष्ट्रच म्हणता, त्याबद्दल वाद नाही. पण ताई काय असं घडलंय की काय असं झालं की महाराष्ट्र निर्माण सेना सोडून आज आपण शिवसेनेत आला? नाही, सोडली तर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या विचारात चालली होती त्याच विचारात आताही आहो. अगदी फक्त जे आयकॉन आहे ते माझे बदलले आहे. राजसाहेब आताही आमच्या हृदयात आहे आणि नेहमी राहणार. आणि कसं आहे, जसं स्वप्न बघितलं आहे ते स्वप्न तिथे पूर्ण होत नव्हते. काही करून सुद्धा कसं आहे, मला असं वाटत होतं की मी लोकांपर्यंत पोहोचू शकत नव्हती, मी न्याय देऊ शकत नव्हती. तर शिंदे साहेबांचे विचार, बाळासाहेबांचे विचार होते, राजसाहेबांचे विचार, ते तर साहेबांची सावलीच आहे. तर फक्त विचार तेच आहे, फक्त माझे आयडल बदलले आहे. म्हणून मी मनसेला न सोडता हृदयात आताही आहे. मी शिवसेनेत आलेली आहे. स्त्रियांप्रती जागरूकता आणि स्त्रियांसाठी सदैव यांच्या कामात अग्रेसर असणारी ही गृहिणी म्हणूया की राजनीतिज्ञ म्हणूया, या राजनीतीच्या पटलावर यांनी एक वेगळं वर्चस्व निर्माण केलेलं आहे. तर आज प्रतिभाताई ठाकूरांना आपण विचारतो की या समाजावर स्त्रियांचा जो अत्याचार होतो याविरुद्ध आपण शेकडो वेळा आवाज उठवले, लढा दिला, गांधीजीचं सत्याग्रह आंदोलन सुद्धा आपण पुकारले. काय सांगाल याबद्दल? काय बदल व्हायला हवं? नाही, हे खूप शोकांतिका आहे की आपण खूप समोर प्रगती करत आहोत, पण आमचे जे महिला भगिनी आहे ते आताही कुठेतरी स्वतःला असुरक्षित महसूस करत आहे. तर माझं सध्याची परिस्थितीवर जे काही राजकारणी लोक आहेत त्यांना एकच म्हणायचं आहे की तुम्ही करा राजकारण, पण आमच्याबद्दलही विचार करा, जेणेकरून आम्ही विश्वगुरूकडे आम्ही वाटचाल करत आहोत. आम्ही महिलांना इतकं सक्षम करा, त्यांच्यासाठी असं काही तुम्ही योजना आणा की त्यांना इतकं सक्षम करा की ते बिंदास, मी तर बिंदास आहो, माझ्यासारखी माझी बहिणी सुद्धा बिंदास राहिले पाहिजे, असे काहीतरी यांच्या मार्फत योजना चालले पाहिजे. आणि आमच्यासाठी असं काही GR म्हणतात, शासनात, प्रशासन, केंद्र सरकार सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की सर्वांना असं स्वतंत्र करा की त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. आणि एक स्वतंत्र भारतात आम्ही स्वतंत्र स्त्रिया, महिला म्हणून आम्ही श्वास घेतला पाहिजे. ताई, आपला चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे. इथे प्रदूषण खूप जास्त प्रमाणात आहे. मागल्या नोव्हेंबर महिन्यात सगळ्यात जास्त प्रदूषण आपल्या इथे होतं. काय सांगा, या प्रदूषणावर मात करण्यासाठी आपल्याकडे काही योजना आहे काय, की बाबा जे शासन आहे, शासनाकडून आपण काय केलं पाहिजे शासनाने की या प्रदूषणावर मात होऊ शकेल? तुम्ही मला जर याच्याबद्दल विचारत असेल तर मी माझ्या पद्धतीने सांगतो, कारण शासनामार्फत अधिकारी, प्रदूषण मंडळ भरपूर काही आहे. नवीन कंपनी, नवीन कोणत्याही योजनेसाठी ते प्रदूषणचे नियम वगैरे देतात, ते फक्त कागदापुरती मर्यादित राहतात. जर तुम्ही मला विचारणार की माझ्याकडे कोणते सोल्युशन आहे, तर खुर्चीवरून उचलून 2-3 द्या, असं जोपर्यंत प्रदूषणवर जे काही नियम आहे ते लागू करत नाही. खरी गोष्ट तीच आहे, कारण कसं आहे, कागदापुरता मर्यादित आहे पूर्ण नियम. जोपर्यंत ते नियम पूर्ण आपल्या हातात येणार नाही, आपण ते फॉलो करणार नाही, तोपर्यंत प्रदूषणावर आपण मात करू शकणार नाही. म्हणून त्या प्रदूषणचे अधिकारी मंडळ जे काही असेल आणि कंपनीचे व्यवस्थापक असेल, तुम्ही फक्त आश्वासन देऊ नका, त्याची पूर्तता करा, आपोआप सर्व प्रदूषणावर मात होऊ शकते. आणि चंद्रपूरचे जे पालकमंत्री आहे सुधीर मुनगंटीवार, त्यांनी
वन मंत्री असून सुद्धा मागच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जे 33 कोटी वृक्ष लागवड केली त्याच्यावर खूप काही बोललं गेलं आहे, त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही आहे. पण जे त्यांनी स्वप्न बघितलं आहे त्याला आपणही पूर्ण करू शकतो. झाडे लावूया, कारण आपला एरिया औद्योगिक क्षेत्र आहे, तर कोळसा खाणी आहे, सिमेंट उद्योग आहे, पॉवर प्लांट्स वगैरे आहे, तर प्रदूषण आणि इकडचं वातावरण जे पोल्युशन आहे ते वाढणारच आहे. तर कुठेतरी आपणही आपल्यापासून वाढणारच आहे, तर या सर्वसामान्य माणसाला काहीच फायदा नाही. फायदा कसा आहे, उद्योग तर येणारच आहे, उद्योग नाही आला तर तसंही बेरोजगार वाढणार. तर चंद्रपूर जिल्ह्याचा लोकांना रोजगार पण मिळाला पाहिजे, तो इतका मिळत नाहीये. उद्योग आले तर त्याचा फायदा नवयुवकांना, बेरोजगारांना झाला पाहिजे. आणि उद्योग आल्यानंतर जे काही पूर्तता करायची आहे ते करायला पाहिजे उद्योजकांनी. आणि त्याच्यासोबतही आम्हालाही करावं लागणार, कारण आम्ही जोपर्यंत स्वतःपासून सुरुवात करणार नाही तर आम्ही समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा कशी करायची की तुम्हीच करा. त्यांचं तर काम आहेच, आमचंही काम आहे की आपण आपल्याकडून जे आहे, जे काही महानगरपालिका सांगतात की कचरा वगैरे जाळायचं नाही, प्रदूषण कुठपर्यंत आपण आपल्याकडून काही रोकथाम केलं आणि सोबत उद्योजकांचाही आपल्याला साथ भेटली तर पूर्णतः तर नाही पण काही प्रमाणात आपण आपल्या वातावरणाला शुद्ध करू शकतो. ताई, चंद्रपूर जिल्ह्यात की आपण चंद्रपुरातच म्हणूया पहिले की पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. पहिले नगरपालिका होती, आता महानगरपालिका आहे. महानगरपालिका असल्यावर सुद्धा हा त्रास सर्वसामान्य होतोय, काय सांगाल? हा तर एक खूप गंभीर समस्या आहे, याच्यावर एक मार्ग निघालाच पाहिजे. पाण्याचा प्रश्न तर पूर्ण भारतातच आहे, महाराष्ट्रात आहे, चंद्रपुरातही आहे. आणि तुम्ही जे विचारलं त्याच्यावर मी एक सोल्युशन मी सांगू शकतो, कारण मी कॉलरी एरियात राहतो आणि तिथे मी बघते की कोल माईन्स वगैरे बंद झाली किंवा तिथे भूगर्भातून जे पाणी वगैरे येते त्या पाणीवर काहीतरी संशोधन करून तेही आपल्याला बाहेर, म्हणजे आपण ते प्यासं न करता बाकीचेही आपण जे आपले वापर आहे त्याच्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो. अशी एक मी म्हणजे काही प्रमाणात आपण ती समस्या थोडीफार कमी करू शकतो. आणि WCL ना मागे ATM, वॉटर ATMचा एक त्यांनी रूल सुरू केला होता. त्यांचाही कागदोपर्यंतच आहे की आम्ही इतके ATM चंद्रपुरात हे करू. तर माझं त्यांनाही एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी जे प्लॅन आणला होता तर कमीत कमी चंद्रपुरात काही सार्वजनिक ठिकाणी तर जे वॉटर ATMची जी योजना ती सुरू केली तर काही प्रमाणात तेही आपण म्हणजे लोकांपर्यंत गेली तर त्याचा फायदा लोकांना होऊ शकतो. तर या नवीन जनरेशनला आपण काय संदेश द्या, का की नवीन पिढी आजची आहारी जात, तंबाखू झाला, तंबाखूचं प्रमाण आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात खर्रा तंबाखू खूप जास्त प्रमाणात आहे, या नवयुवकांना काय सांगाल? एक संदेश द्यायचा आहे कि जीवन एक ही बार मिलता है भाई, अपनी रक्षा खुद करो, तंबाकू दारू जैसी खराब आदतों से दूर रहो, खुद को सेफ रखो, अपने परिवार को सेफ रखो. म्हणजे आपल्या आई बाबाने आपल्याला जन्म दिला आणि जन्म एकाच वेळी भेटते आपल्याला, तर त्याचा खूप आनंद घ्यायचा आणि स्वतःला तंबाखू आणि नशेसारखे जे दुर्गुण आहे त्याच्यापासून दूर ठेवावं. बाकीचे लोक आपल्या खिशाभरासाठी काही आणतात, पण आपण स्वतःचा विचार करून या सर्व व्यसनापासून स्वतःला दूर ठेवायचं. स्त्री शक्तीचा विजय असं आपण म्हणतो. या स्त्री शक्तीने, या प्रतिभाताईने आपल्याला वेगवेगळ्या विषयावर खूप छान मार्गदर्शन केलं आहे. अशाच नव्या एका रूपात आपण उद्याला भेटणार आहोत प्रसिद्ध अशा गायिकेला. धनंजय साखरकर, चंद्रपूर, महाराष्ट्र.